हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज आम्ही गेलो होतो बाहेर. तर बघा किती छान व्ह्यू होता नागपूर सिटी. तर सिग्नल थांबलं होतं. तर बघा त्यानंतर आम्ही म्हटलं चला थोडंसं शूट घ्यावं. तर बघा किती ऊन होती आणि आम्ही जात होतो बाहेर मंदिरामध्ये जात होतो आम्ही. तर तुम्हाला दिसेलच आम्ही कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये गेलो आणि कोण्या कोण्या गावी गेलो हे तरी तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये. तर बघा कंटिन्यू. एवढं ऊन, भयानक ऊन तपलीत. हे बघा आमची नागपूर सिटी किती सुंदर आहे ना, मस्त सुंदर असं खूप छान आहे. तर फायनली आपण बघा पोहोचतच आहोत पारशिंगा देवीकडे. तर बघा छान असं गर्दी पण होती, तेवढी जास्त गर्दी नाही. हे बघा फायनली आपण पोचलो आहोत पारशिंगा मंदिरात. तर बघा किती छान मंदिराचं गेट आहे ना, आणि गार्डन पण सुद्धा आहे. खूप शांत वातावरण, असं हिरवगार तुम्ही बघू शकता. आम्ही चाललो आहे आता म्हणजे साईडनं पार्किंगची जागा आहे, तिथे गाडी पार्किंग करायला चाललो आहोत. तर बघा छान असे पार्किंगसाठी सुविधा आहे आणि उन्हाळ्याच्या झाडाखाली लावली की मस्त थंड वाटते. बघा किती छान आहे आणि दुकानंसुद्धा आहे. आपण लावली गाडी पार्किंगला आणि बघा पेढ्याचे सुद्धा खूप छान दुकानं आहे. तिचे पेढे खूप टेस्टी असते, प्रसाद. तर आपल्याला घ्यायची होती तर आपण चला म्हटलं ओटी घेऊया. तर बघा ऊन खूप होती, दिसत आहे तुम्हाला किती ऊन आहे. असं गरम
तरी 5 वाजले होते आणि 5 वाजता बघा इतकी भयानक ऊन होती. आणि हे असं छान दुकानं लागले पूजेचे, ओटीचं सामान जे बी आपल्याला घरच्यासाठी सुद्धा घेऊ शकतो आपण, खेळणे पोरांसाठी असे म्हणजे हारा फुलाचे आणि टॉयचे सुद्धा दुकान आहे इथे. आणि खूप छान मंदिर आहे, इतकं सुंदर शांत वाटते त्या मंदिरात गेल्यानंतर. तुम्ही तर गेले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा किती छान असं सुंदर मस्त वातावरण आहे ना, छान असं. बघ एवढी ऊन होती तरी असं वाटत नव्हतं ऊन्हासारखं, असं चिडचिड आणि गरमसुद्धा नाही वाटत, कारण की तिथे खूप सुंदर असे जास्त प्रमाणामध्ये झाडंसुद्धा लावले. ते बघा हे नारळसुद्धा लागले होते त्या झाडाला. तर लाडूबाईचे पप्पा निघले समोर. तर मी म्हटलं मी शूट घेत होती, तर मी त्या शूटमध्ये तुम्हाला दिसत नाही. आणि मग आपण फायनली आपल्याला ओटीचं सामान घ्यायचं होतं, तर आपण इथे सगळेजण असे बोलवतात या ना ताई. तर चला म्हटलं फायनली आपण ओटीचं सामान घेऊनच घ्यावं. आणि पूजासुद्धा घेऊन घेतली आपण, ओटी सामान पूजा सगळं घेतलं आहे. तर बघा फायनली आपली पूजा ओटीचं सामान आपण घेतलं आहे आणि निघालं. तर बघा माझ्या रावांकडे दिलं होतं. माझ्या रावांना शूट घ्यायचं थोडंसं म्हणजे चांगलं नाही वाटत त्यांना प्रत्येक जागी शूट घेणं. मी म्हटलं त्यात कोणी मोठा आहे तर मग मी तर घेतेच. तर बघा किती छान गाय वास्तूसुद्धा ठेवला आहे गार्डनमध्ये, खूप छान असं वाटत होतं आणि थंड वातावरण मस्त. आणि इथून पेढेसुद्धा घेतले आहे आपण. त्यांना विचारलं की मलाई पेढा, तर त्यांच्याकडे ज्या प्रकारे इथं हाच प्रकारे पेढे लागते जसे आपल्याकडे वेगवेगळे भेटणार इथं म्हणजे 3-4 प्रकारचे मिळते, पण आम्हाला जो पाहिजे होता तो पेढा मिळाला नाही, तर आम्ही तोच घेतला पेढा. तर मग चला म्हटलं आपण राकेशरावांनी पेढा घेतला आणि त्याचे पैसे लगेच दिले. तर मग आपण निघालो आहो मंदिराकडे. बघा छान असं म्हणजे असं एकदम गरम नाही, थंड वातावरण, खूप छान असं फ्रेश वाटत होतं इथे. तुम्ही कधी गेले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. हे बघा फायनली आपण मंदिराचं गेट आहे, इथून आपल्याला जायचं आहे. आणि आपल्या आईची मूर्तीसुद्धा इथेच आहे, समाधीसुद्धा इथे आहे. तर अनुसया माता म्हणते. तर बघा छान अशी सुविधा केली आणि स्वच्छ असं क्लीन आहे पूर्ण मंदिर. त्या मंदिराच्या आजूबाजू परिसरामध्ये इतकं फ्रेश आहे ना, तिथे खूप सुंदर मोठे झाडसुद्धा आहे. तर आपण जात आहोत अंदर. तर बघा अंदर शूट घेणं लावून नव्हतं, मग त्यानंतर मला दिसलं तर मग म्हटलं चला आपण घेतला आहे तर शूट टाकूया. इथनं मस्त छान असं जायसाठी होतं. खूप सुंदर असे झाडंसुद्धा लावले होते. आणि त्या मंदिरात गेलं की असं थंड वाटते, शांत, खूप असं वाटते की बसूनच राहावं. तर बघा किती गर्दी होती, रविवार स्पेशल खूप गर्दी असते इथे सुट्टीचा वार म्हणजे. सगळेजण जातात, असं काही नाही, कोणत्या पण वारी जाता येते, पण ज्यांना जसं वाटते तसं. फायनली आपण आईची ओटी देऊन भरली आहे आणि ते दिली आहे आईसाठी. तर आपण आई इथं आपल्याला कसे भरताना जर करून आणलं तर आपण भरू शकतो, पण मी तिथूनच घेतली होती तर मी डायरेक्टच देऊन दिलं. तसं म्हणजे आपण दुकानातून घेतो आणि घरची घेतो त्यामध्ये फरक असते. तर बघा आपली ओटी चढली आहे आईला, पण भरली आईची ओटी. त्यानंतर आपल्याला वाटतंही बघा किती सुंदर आईची मूर्ती आहे, खूप छान दिसत आहे ना आई. तर बघा हे एवढं मोठं मंदिराचा परिसर आहे, हे अंदर बसायला खूप मोठी जागा आहे. तर बघा छान अशी आईची पण दिसत आहे. तर हे बघा हे कुत्रे बसलेच राहते, म्हणजे हे आईचे सोबतच राहत होते. तर तुम्ही याची अनुसया मातेचे तुम्ही जर पोथी वाचली त्याच्यामध्ये सगळंच लिहिलं आहे. आणि हे आहे अनुसया मातेचा कलम, तुला दिलं होते बंगई आहे, तिची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. पूजा घ्यायची आणि तो पाळणा झुलवायचा, असं सगळेजण झुलवतात, आपण सुद्धा झुलव. पण हे दोन जे आईचे भक्त होते ते आपल्या मागच येत होते पेढे खायसाठी. त्यानंतर आम्ही बसून घेतलं. बघा अवतार कसा झाला होता म्हणून गावाने सुद्धा देणगी देऊन घेतली आहे. त्यानंतर आपण निघालो बाहेर. तर बघा छान असं सुंदर
बाहेर निघून लाडू बघा कशी डान्स करत होती. हवनकुंडाकडे जाण्याचं मग इकडे गणपतीचं मंदिर आहे, आपण तिथे सुद्धा पूजा करून घेतली आहे बघा. आणि इथे हवनकुंड आहे, तिथे नारळ वगैरे अगरबत्ती कापूर जाळावं लागते. तर बघा तिथं किती सुंदर हिरवकांचं गार्डन आहे, खूप शांत मस्त वाटत होती. तिथं गेल्यानंतर बसावंच वाटत होतं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. लाडूबाईची मस्ती बघा, लाडूबाई कशी करत होती. लाडूबाई आज काही तिचं मूड नव्हतं, एवढं थोडी नर्वससुद्धा होती. तिच्या मनाचा तिला ड्रेस नाही घालून दिला होता आता. तर बघा छान इथे कुंड आहे, इथे पूजा करायची आपल्या अगरबत्ती जे काही आहे ते आपण. पण इथे कसं कोणी तिथे म्हणजे अगरबत्ती अंदर जाळू नाही देत, पेटवू नाही देत. तर मग आपल्याला अगरबत्ती कापूर इथेच पेटवायचा आहे, म्हणजे पूजासुद्धा करून घ्यायची आहे. तर आपण सगळ्या देवांचं दर्शन करून घेतल्यानंतर गेलो होतो. भूकसुद्धा लागली होती सकाळपासून. तर चला म्हटलं आपण चिवडा खाऊया. तर आपण बघा छान असं चिवड्याचे सुद्धा दुकान लागले, खूप सुंदर. तुम्ही याल तर नक्की आठवणीनं तुम्ही चिवडासुद्धा खा, खूप टेस्टी मिळते. आणि मग आम्ही म्हटलं चला ह्या शॉपमध्ये बसलो, तो कूलरसुद्धा होता तिथे. तर आम्ही बसलो इथे चिवडा खायला. तर चला म्हटलं पहिले थोडंसं शांतपणे बसूया, मग ऑर्डर करूया. तर बघा रावांनी आपल्याला कूलरसमोरचा टेबल घेतला होता बसायसाठी, तर आपण तिथेच बघा किती छान अशी दुकानसुद्धा लावले होते. तर राव गेले ते ऑर्डर द्यायला. तर बघा किती सुंदर आहे ना, असं वाटत नाही की मंदिरामध्ये, म्हणजे असे दुकानं खूप सुंदर लावले होते. आणि मग फायनली आपण चिवडा फिंगर खायला सुरुवात केली होती सगळ्यांनी. मी पण खाऊन घेतले, लाडूबाईसुद्धा होती. तर बघा किती छान टेस्टी चिवडा होता ना, सर पाहूनसुद्धा तोंडाला पाणी सुटलं होतं की कधी कधी राव खात होते फिंगर. तर चला म्हटलं आपण लवकर खावं आणि गावासाठी निघावं आपल्या नागपूरला जायला. तर खूप वेळ झाला होता. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.